ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर येत आहे। बुधवारी त्यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय। मात्र अद्याप त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा पाहायला मिळत नाहीये। हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे त्यांची प्रकृती आणखीनच ढासळतेय। त्याचसोबत त्यांच्यावर डायलिसिसचे उपचार सुद्धा सुरू आहेत। अभिनेता दिलीप कुमार यांना लीलावती रुग्णालयात दाखल करून आता 3 दिवस उलटतायत। मात्र अजूनही दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा दिसत नाहीये। लीलावती हॉस्पिटलमधली डॉक्टरांची एक स्पेशल टीम त्यांच्यावरती ट्रीटमेंट करताय। सध्या ते आयसीयू मध्ये आहेतच, मात्र काल रात्री त्यांना डायलिसिस ट्रीटमेंट सुद्धा देण्यात आलेली आहे। सध्याची त्यांची प्रकृती सांगितली जाते त्यानुसार हिमोग्लोबिनची मोठी कमतरता डॉक्टरांना भासते आणि त्याच्यामुळेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे त्यांची तब्येत सुधारण्याला अडथळे येत आहेत असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे। मात्र डॉक्टरांनी प्रयत्नाची शर्थ चालवलेली आहे। सध्या डॉक्टरांची स्पेशल टीम त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे। अगदी डोळ्यात तेल घालून क्षण त्यांच्या तब्येतीची जे रेकॉर्ड्स आहेत ते या लीलावती रुग्णालयात ठेवले जात आहेत आणि त्यामुळेच दिलीप कुमार यांची तब्येत लवकरात लवकर सुधार व्हावा त्यामध्ये असे अर्थातच सगळे चाहते त्याची अपेक्षा करतायत। मात्र दिलीप कुमार यांना ॲडमिट केल्याचा हा 3रा दिवस आहे। यापूर्वी सुद्धा दिलीप कुमार यांना वारंवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र ट्रॅजेडी किंग असणारे सगळ्यांचे लोकप्रिय अभिनेता दिलीप कुमार यांना लवकरात लवकर इथून डिस्चार्ज मिळावा आणि त्यांची तब्येत सुधारावी हीच त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे। कॅमेरामन अजय गुप्ता सह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई।